हां, तर त्यानंतर मंगळगौर म्हणून मात्र पूजणाऱ्या मुलींचा जर मात्र या दिवशी मात्र उपास असेल तर त्या मंगळपुरतं मात्र उपास सोडला तरी चालतो. म्हणजे कधी कधी बा कोऱ्या कन्या का त्यांचं लग्नच नाही होईल बा असं, आता त्यांच्यासाठी बा मंगळगौरव म्हणून मात्र अशा पद्धतीनं पूजन करावं लागतं. कारण की त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे ना. त्यांनी आता जर लग्नाच्या अगोदर व्रत केलं तर चांगल्या पद्धतीचं. आजही तुम्ही पाहते कधी कधी लग्न संबंध जमल्यानंतर काही लग्नाचा कालावधी जवळ आला का लगेच प्रत्येकाचा मृत्यू होतो, म्हणा की ते लग्न तुटून जातं. तर अशा पद्धतीने घडू नये त्याच्याकरता ते आपण मात्र वट सावित्री पौर्णिमेचं व्रत मंगळगौरी म्हणून मात्र करू शकतं. मंगळगौरीची आरती म्हणायची, रात्रभर मंगळगौरी मात्र जागवायची. त्यावेळी मात्र उखाणे म्हणजे नावं घ्यायची, उखाणं फुगाड्या खेळायच्या, गाणे म्हणायचे, भेंड्या लावाव्यात. म्हणजे भेंड्या म्हणजे काय? हां, भेंड्या म्हणजे आपण एक म्हणायचं लगेच तिन्ही म्हणायचं तिकडून. म्हणजे त्याच्यात म्हणजे आपल्या गाण्याचं शेवटचं जे अक्षर येईल त्या अक्षरावरून तिन्ही म्हणायचं, ज्याला येईल तिन्ही. पुन्हा ते म्हणलं की त्यांच्या शेवटच्या अक्षरावरून गाण्याच्या शेवटच्या अक्षरावर याला भेंड्या लावायची, म्हणजे असं बरोबर आहे. तर म्हणून आपल्या पतीचे नावं मात्र घेण्याचा कार्यक्रम पण करतात. आपल्या पतीचे नाव घेण्याचा कार्यक्रम, निरनिराळे मात्र खेळ खेळतात. सकाळी उठल्यावर मात्र बायकांनी स्नान वगैरे करून दही भाताचा नैवेद्य मात्र दाखवा. पुन्हा मंगळगौरीची आरती करायची. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा म्हणून मंगळगौरीवर मात्र अक्षता टाकून तिला हलवल्यासारखं करावं. नंतर विहीर, तळे, नदी यापैकी मात्र कुठेही पाण्यामध्ये तिचं विसर्जन करावं. आता अशा पद्धतीनं मात्र करतात. स्वयंपाक तर पुरण घालावे, शक्य नसल्यास तर मुठीचे पुरण घालून मुख्य पक्वानं मात्र रव्याचं म्हणजे मुख्य पक्वानं मात्र रव्याचे बनवायचे. रव्याचे लाडू, जिलेबी आणि बेसन पिठाचे लाडू यापैकी मात्र करायचे. बाकीचा इतर स्वयंपाक मात्र आपल्या सणाप्रमाणेच करायचा. सार भात असं कुरडई भजे या पद्धतीनं मात्र इतर स्वयंपाक या पद्धतीनं करायचं. आता उद्यापन मात्र करायचे झाल्यास आपल्या उद्यापनाबरोबरच मात्र दुसऱ्या कोणाची तरी मात्र मंगळगौरी गौर करावी लागते. त्या मंगळगौरीबरोबरच मात्र आपल्या व्रताचं उद्यापन करायचं. तशा पद्धतीनं आदल्या दिवशी मात्र म्हणजे सोमवारी सकाळी, जसं उदाहरणार्थ ज्या दिवशी मात्र आता आगल्या दिवशी मंगळगौरीचं म्हणजे आता याच्या आगल्या दिवशी जर समजा गुरुजीकडून मात्र गुरुजींना बोलून तांब्या पाणी, अक्षदा, आंब्याचा डगळा ठेवून कलशाची पूजा करावी. मंगळवारी मात्र पूजा करतात तिथे हवन पूजा करायची, होम हवन. याच्याकरता गुरुजींना मात्र गुरुजींना बोलायचं. कारण की ह्या मुहूर्तावरती ना तर गुरुजींना दानदक्षिणा देऊन मात्र संतुष्ट करणं गरजेचं आहे. गुरुजींच्या रूपामध्ये, देवाच्या रूपामध्ये गुरुजींना, मग कोणी असू द्या, त्यांनी आपलं थोडं मार्गदर्शन दिलं तर त्यांना दानदक्षिणा देऊन संतुष्ट करायचे, तर ती पूजा लाभदायक होती. म्हणून मात्र भटजी करून घेतात. ज्या ठिकाणी मात्र होम हवन करावेत त्या ठिकाणीच मात्र करायचे. वाण वगैरे मात्र ठेवायचे. वाण म्हणजे भेटवस्तू. वाण आई वडील यांना मात्र देवायचे असते. आईवडिलांना सुद्धा वाण द्यायचे असते. आईवडील जर नसतील तर मात्र भाऊ भाऊजाई यांना पण ते वाण देऊन उद्यापन करायचे. आता उद्यापनाची तयारी मात्र लहान मुलांच्या डोळ्यामध्ये भरते. ते काजळ, हिरव्या बांगड्या, गळसरी, सौभाग्याचं लेणं, तांब्याच्या तपिलात मात्र सोन्याच्या लहानाच्या नाग घालून त्याला मात्र नाग घालून मात्र त्याला दादरा म्हणजे द्वारा बांधून मात्र व लाडू अशी वाण द्यावे. वडिलांना उपरणं आणि डोक्याला मात्र बांधायसाठी मात्र रुमाल, शर्ट, धोतर, टोपी अशी द्यायचे. आईला मात्र मणी मंगळसूत्र, जोडवी द्यावेत. मंगळगौरीच्या मुलींना मात्र खण आणि कापड द्यायचे. ज्यांना व्रताचं उद्यापन केलं असतं तिला मात्र मणी मंगळसूत्र द्यायचं. या पद्धतीनं मात्र याच्यातच मात्र मंगळगौरीची सुद्धा मात्र पूजा केल्या जाते. म्हणून मात्र या ठिकाणी जर समजा आता आपण जे म्हणजे पहिल्या लग्न होऊन पहिल्या वर्षी होते ना त्यांच्यासाठी मात्र उपास सोडायचे. ते उपासाला करायचे ते पदार्थ वरण भात
आणि भाजी, पालेभाजी, कोथिंबीर आणि चटणी, पुरणपोळी आणि कानुले एवढंच मात्र याच्यावरतीच उपास सोडायचं. म्हणजे एका वर्षाच्या आत एक वर्ष झालं बा लग्नाला, एका वर्षाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी उपास सोडायला वरण भात, भाजी, कोथिंबीरची मिरची, चटणी, पुरणपोळी आणि कानुले. बाकीचा सणासारखा सण मात्र बाकीचे इतरांना नाही. म्हणजेच लग्न होऊन दुसऱ्या वर्षापासून पुढं. आता इथं तुमची काही शंका असली तर विचारू शकते.